हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी ज्योती. तर आज आहे सॅटरडे आणि डायरेक्टली मी दुपारून ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. हे बघा, पोरांची मस्ती. आज सुट्टी आहे रिवाला, त्याच्यामुळे दोघांची अशीच मस्ती चालू आहे. तर आज मी पोरांसाठी मिक्स व्हेज पराठा बनवणार आहे. तसं पण हर्षला जास्त भाज्या अशा खात नाही येतो, तर म्हटलं पराठा आवडीनं खातो, तर मग पराठ्यामधूनच मी जास्त होईल तेवढं भाज्या ॲड करते. आता माझ्याकडं गाजर आहे, तर थोडंसं गाजर खिसून घेते. आपल्याला जे पाहिजेत त्या भाज्या टाकू शकतो. कोबी घेतला आहे, थोडंसं खिसून घेते, थोडंच टाकते. आणि थोडंसं टेस्टसाठी ना थोडंसं चीज पण ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये आपण फ्लावर, पनीर हे पण टाकू शकतो, पण म्हणजे मी एवढं टाकलं, पनीर नव्हतं. तर थोडंसं चीज पण किसून घेतले, गाजर आणि कोबी किसून घ्यायचं छान. आणि त्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करू, थोडंसं मीठ टाकले, कारण चीजमध्ये थोडंसं सॉल्टी असते चीज. त्याच्यामध्ये कांदा पण ॲड केला आहे, मसाले, थोडेसे हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं छान. थोडंसं किचन किंग मसाला पण टाकला, मिक्स करायचं. मिक्स केलं, साईडला ठेवून दिलं आणि लगेच पराठ्याची तयारी करून घेते. चीज टाकल्यामुळं ना पराठा लगेच बनवावा लागेल, नंतर ते मॉइश्चर होत आणि पराठ्यामध्ये असं पाणी सुटून आणि पराठा फाटू शकते. मग लगेच ज्यावेळेस करायचं त्यावेळेस चीज खिसून टाकायचं. थोडंसं तूप टाकले, तूप किंवा तेल टाकू शकताय, पण मी तुपामध्ये भाजणार आहे. बघा, थोडासा कांदा मोठा आहे, कांद्यामुळं पण थोडंसं वरती आलं आणि चीज लाटताना थोडंसं चीज स्प्रेड होतंय, त्याच्यामुळं पण थोडंसं वरती आले. पण ठीक आहे, टेस्टला खूप छान झाला होता. हे बघा, झालाय, मस्त झालता एकदम. झटपट पण होतो आणि अशा पण हेल्दी आहे, भाज्या पण आहेत त्याच्यामुळं. गरम गरम झालता, रिवाला टेस्टला दिला. बघा तिची तिची रिॲक्शन बघा. तिला आवडला खूप. गरम गरम खाल्ला तिनं. माझ्यासाठी पण बनवून घेते लगेच. तुपामध्ये भाजते, हे घरचं तूप आहे, त्याच्यामुळे मग मी तुपामध्ये पराठे तुपामध्येच टेस्टी लागतात. झाले, करून घेतले सगळे पराठे. पराठे बनवून झालेत, लगेच किचन आवरून घेते. बघा, आपल्या बायकांचं कसं असतं बघा. भूक लागली मला खूप, पण तरी पण म्हटलं आधी किचन आवरून घ्यावं. किचन आवरल्याशिवाय काही जीव तर वाटणार नाही. आणि माझं होईपर्यंत हर्ष झोपला पण आहे. म्हटलं त्याला औषध दिलं होतं, त्याला सर्दी झाली होती थोडीशी, त्याच्यामुळे त्याला गुंगी आली. म्हटलं झोपलाय, उठल्यानंतर खाईल. या तुम्ही पण खायला. थोडंसं दही घेतले, दह्यासोबत खाऊ शकतो किंवा सॉससोबत पण खाऊ शकतो. बघा, तिला ब्लॉगमध्ये यायचं असते सारखं. मग खाऊन वगैरे झालं आणि थोडंसं दुपारी मग थोडेसे भांडे वगैरे धुतले आणि दुपारी आराम केला. थोडंसं एडिटिंग वगैरे होतं, थोडंसं काम. मग डिरेक्टली मी 5 वाजता शूट केलं आणि चहा ठेवला आहे. पोरांना दूध वगैरे पण देते. चहा झाला आहे. चहा वगैरे होते, तोपर्यंत दिवा दिवा लावून घेते देवाला. संध्याकाळची वेळ पण झाली. दिवा वगैरे लावला आणि तुळशीला पण लगेच दिवा आणि अगरबत्ती लावून घेते. हे बघा कसे कार्टून बघत बसले टीव्हीला यांच्या मध्ये. बघा, एवढं जवळून टीव्ही बघतायत.
त्यांच्या मूडवर आहे. खाली बसायचं, खाली बसतेत, खेळत खेळत हे करतात. मी चहा घेते आता. चहा वगैरे घेऊन झाला आणि थोडीशी भाजी आणायला गेली होती. भाजी संपली होती. थोडेसे पालक वगैरे आणलाय, मटर आणलाय. लगेच स्वयंपाकाची पण तयारी तयारी करून घेते लगेच. भाजी शिजायला टाकली. तर कसा वाटला माझा ब्लॉग? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओला.